आज जायचं होतं मला बाहेर आणि टी-शर्टवर मी कधीच बाहेर जात नाही. टॉप घालून जातं. ते शॉर्ट का असेना पण टॉप जरासं बरं वाटते. टी-शर्ट मी घरातच वापरतो. मग मस्त असं टॉप काढलं होतं पण त्याच्या पहिले मला करावं लागतात घरातले कामं. घरातले कामं म्हणजे मालेच खाणं-पिणं. चहा ठेवला होता तर चहा शिजला. म्हटलं चहा पिऊन घ्यावा पहिले आता. आणि चहासोबत ना मला आता सकाळीच काहीतरी खावं वाटू राहिलं. काहून काय माहीत माझी भूक जास्त वाढू राहिली. सकाळीच भूक लागते मला तर मग अशी मस्त ब्रेड खाऊन घेतली. आणि कपडे राहिले होते धुयाचे. अंघोळ तर सकाळीच केली होती. मग म्हटलं कपडे बी धुवून घ्यावं. आता 9 वाजता जायचं होतं मला बाहेर. 9 वाजायला टाईम होता तर मग पटापट कपडे धुवून घेतले आणि वाहू घातले आणि मस्त असे हातपाय धुतले आणि तयारीला लागली. तयारी केली आणि आमच्या बुटकीला घेऊन निघलो. पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचलो. ती बी लय गर्दी होती. लाडक्या बहिणीचे पैसे काढायचे होते पण लाडक्या बहिणीचे पैसे काही अजून आले नव्हते. बुटकीला झेरॉक्स काढायची होती. मग पोहोचलो शिवाजी चौकात आम्ही शेतूत. आता झेरॉक्स काढल्या होत्या बुटकीनं घरी पोहोचलो. आणि घरी पोहोचून काय मग अजून स्वयंपाक करायचा बाकी होता. तर मग आज झिंग्याची चटणी बनवायची होती. झिंगे मस्त असे भाजून घेतले आणि पीठ बी चुरून घेतलं होतं. आता फक्त 2 फुलके टाकायचे होते. 2 फुलके बी लाटून घेतले आणि शेकून बी आणले. आता झिंग्याची चटणी बनवायची होती. मस्त असा कांदा तव्यावरच टाकला आणि त्याच्यात टाकलं तेल, फिरून घेतलं मस्त हळद. झिंग्याची चटणी करायला काही एवढं हे नाही लागत. फुलके झाल्यावरच मस्त असा मसाला बनवून घेतला आणि त्यात टाकून दिले झिंगे. मस्त असे फिरून घेतले आणि झाली आपली झिंग्याची चटणी तयार. तर आता पसारा एवढा झाला होता का लई मोठे भांडे पडले होते आज रात्रीचे बी सकाळचे बी. सगळा पसारा जिन्यावर नेऊन ठेवला आणि आता आमच्या प्रज्वलनं इथं अभ्यास केला जरासा. किती केला काय माहीत. पण चटई ऊस त्या सगळंच घेऊन बसला होता. तोही पसारा आवरला आणि झाडू मारून घेतला. झाडू मारल्यावर आता हातपाय धुवून घेतले आणि भूक एवढी लागली होती मरणाची. तर मग आज स्वयंपाक करायला लई टाईम झाला होता. तर मग पटकन असं जेवायला घेतलं. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.